रंजन 33 वर्षाचा एक माणूस, मुंबईतील एका खाजगी कंपनीत अकाउंटंट. सकाळी 8 वाजता घराबाहेर पडायचं आणि रात्री 8 वाजता परत यायचं. मध्ये ट्रॅफिक, कामाचा ताण, बॉसची ओरड आणि घरी आल्यानंतरही शांतता नाही. पण रंजनने कधी तक्रार केली नाही, कारण त्याला वाटायचं की हीच तर आपली जबाबदारी आहे, एका पतीची, घराच्या कर्त्या पुरुषाची. त्या संध्याकाळीही रंजन नेहमीप्रमाणे थकून भागून घरी आला. दार उघडताच त्याला काहीतरी विचित्र वाटलं. घरात शांतता होती, पण ती भयानक होती. स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येत नव्हता, टीव्हीचा आवाज नव्हता, फक्त एक शांतता, जणू काही वादळ येण्याआधीची. रंजनने आपली बॅग सोफ्यावर ठेवली आणि हाक मारली, प्रीती, मी आलोय, पाणी दे. कोणतंही उत्तर आलं नाही. रंजन बेडरूममध्ये गेला. दार उघडं होतं. प्रीती बेडवर बसली होती, हातात मोबाईल. पण तिचा चेहरा पाहताच रंजनला कळलं की आज काहीतरी गडबड आहे. काय झालं प्रीती, तब्येत ठीक नाही का? रंजनने विचारलं. प्रीतीने मोबाईल बाजूला ठेवला आणि रंजनकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात मऊपणा नव्हता, फक्त एक कठोर निर्णय होता. रंजन, आपल्याला बोलायचं आहे आत्ताच. रंजनने टाय सैल करत म्हटलं, हो बोल ना, काय झालं? प्रीती उभी राहिली. तिच्या आवाजात विचित्र कडकपणा आला होता. ती म्हणाली, मी निर्णय घेतला आहे. माझी आई आणि माझी बहीण आता कायमच्या आपल्यासोबतच राहणार आहेत. रंजन क्षणभर थांबला. त्याने प्रीतीकडे पाहिलं आणि हळूच विचारलं, म्हणजे त्या दोघी आता त्यांच्या घरी राहणार नाहीत? हो, त्या इथेच राहतील आपल्यासोबत. आणि जर तुला हे जमणार नसेल तर स्पष्ट सांग, आपण वेगळे हो. प्रीती एका श्वासात सगळं बोलून गेली. रंजनला विश्वासच बसत नव्हता. त्याला वाटलं कदाचित प्रीती विनोद करत असावी, पण तिच्या चेहऱ्यावर कसलंही हसू नव्हतं. ती पूर्णपणे गंभीर होती. तुला माहीत आहे ना प्रीती, हे घर 2 बेडरूमचं आहे. 4 जण कसे राहतील? आणि खर्च? माझ्या पगारात आत्ताच 2 जणांचं कसं बसं चालतं? रंजनने समजवण्याचा प्रयत्न केला. ती माझी चिंता नाही, तुझी आहे. तुला फक्त हो किंवा नाहीच हे सांगायचं आहे. एकतर मान्य कर किंवा आपण वेगळे हो. आणि हो, हे घर माझ्या नावावर आहे हे विसरू नकोस. प्रीती तिखटपणे म्हणाली, घर माझ्या नावावर आहे. हे वाक्य रंजनच्या कानात घुमू लागलं. 5 वर्षाचं लग्न, आणि आज हा दिवस पाहावा लागत होता. रंजनने खोल श्वास घेतला. त्याने प्रीतीकडे पाहिलं आणि मग कपाटाकडे गेला. काहीही न बोलता त्याने कपाट उघडलं, बॅग काढली. हळूहळू आपले कपडे काढून बॅगेत ठेवू लागला. हे काय करतोयस तू? प्रीतीने विचारलं. तिच्या आवाजात थोडीशी भीती होती. रंजन न थांबता कपडे भरत राहिला. तूच म्हणालीस ना, मान्य कर नाहीतर वेगळे हो. मी निर्णय घेतलाय. म्हणजे तू मान्य करतोयस? प्रीतीने विचारलं. रंजनने बॅग बंद केली आणि प्रीतीकडे वळला. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, दुःखही नव्हतं, फक्त शांतता होती. एक विचित्र थंड शांतता. नाही प्रीती, मी मान्य करत नाही. मी वेगळा होतोय. तू अल्टिमेटम दिलंस आणि मी ते स्वीकारलं. बस, संपलं. रंजन म्हणाला. प्रीतीच्या तोंडून शब्दच निघेना. तिला वाटलं होतं रंजन रडेल, विनवण्या करेल, माफी मागेल. पण हे तिने कल्पनेतही विचार केलेलं नव्हतं. तू खरंच चाललायस आत्ताच? प्रीती अडखळत म्हणाली. हो, कारण मला माहीत आहे की जर मी थांबलो तर तेच पुन्हा होईल जे मागच्या 5 वर्षात होत आलं आहे. तू बोललेलं मी मान्य करेन. तुझी आई बोलेल, मी गप्प बसेन. तुझी बहीण टोमणे मारेन, मी सहन करेन. पण आता नाही प्रीती, नाही. रंजनने बॅग उचलली. पण रंजन, आपण बोलू शकतो. इतका मोठा निर्णय आत्ताच नको घ्यायला. प्रीती त्याचा हात धरायला गेली. त्याने हात सोडावून घेतला. बोलायची वेळ तेव्हा होती प्रीती, जेव्हा तू माझं मत विचारलं असतंस, माझा सल्ला घेतला असतास. पण तू अल्टिमेटम दिलंस आणि मी माझा निर्णय दिला, एवढंच. असं म्हणत रंजन दाराकडे गेला. प्रीती तिथेच उभी होती. रंजन, खरंच चाललायस? रंजन खरंच चाललाय यावर तिला विश्वास बसत नव्हता. दाराजवळ रंजन थांबला. एकदा मागे वळून पाहिलं. प्रीतीच्या डोळ्यात आता अश्रू होते, पण रंजनच्या डोळ्यात काहीच नव्हतं. ते कोरडे होते. बरं प्रीती, एक शेवटची गोष्ट. तुझी आई आणि बहीण इथे आल्या की त्यांना सांग की पुढच्या महिन्यापासून घरभाडं तुलाच भरावं लागेल, कारण मी आता इथे राहणार नाही. आणि हो, वीज बिल, पाण्याचं बिल, राशन सगळं तुलाच सांभाळावं लागेल. बाकी सगळं ठीक आहे.
असं रंजन म्हणाला आणि दार उघडलं. थांब रंजन, तू असा जाऊ शकत नाहीस, प्रीती ओरडली. पण तो थांबला नाही. तो जिने उतरला, बिल्डिंगच्या गेट बाहेर गेला आणि त्या घरातून, त्या नात्यातून, त्या आयुष्यातून बाहेर पडला. प्रीती दारात उभी राहून रडत होती. पण रंजन मात्र परत आला नाही. तेवढ्यात अचानक प्रीतीच्या मोबाईलवर कॉल आला. तिची आई होती. हॅलो आई. प्रीती रडत फोन उचलते. काय झालं बाळा, का रडतेस? मी सांगितलं होतं ना रंजनला, त्याने मान्य केलं ना? तिच्या आईने विचारलं. नाही आई, त्याने घर सोडलं, तो निघून गेला. प्रीती रडत म्हणाली. निघून गेला? कसा निघून गेला? अरे ठीक आहे, 2-3 दिवसात परत येईल, काळजी करू नकोस. पुरुष असेच असतात, थोडंसं अहंकाराला लागलं की घर सोडतात, पण परत यायलाच लागतं. तू फक्त माझं ऐक, काही करू नकोस, त्याला स्वतःहून येऊ दे. तिच्या आईने समजावलं. प्रीती फोन ठेवते. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की तिचा रंजन, जो 5 वर्ष प्रत्येक गोष्ट मान्य करत होता, सगळं सहन करत होता, तो आज इतका मोठा निर्णय कसा घेऊन गेला. पण प्रेक्षक मित्रांनो, खरं तर इथूनच कथेला सुरुवात होते. कारण प्रीतीला हे माहीत नव्हतं की रंजन हा निर्णय अचानक घेतलेला नव्हता. हा निर्णय त्याने महिन्यांपूर्वीच घेतला होता. तो फक्त योग्य वेळेची वाट बघत होता आणि आज ती वेळ आली. आता मी तुम्हाला सांगते की रंजन आणि प्रीतीचं लग्न कसं झालं होतं आणि 5 वर्षात सगळं इतकं कसं बदललं. 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा रंजन 28 वर्षाचा होता. नोकरी लागून फक्त 2च वर्ष झाली होती. एका छोट्या कंपनीत ज्युनियर अकाउंटंट म्हणून काम करत होता. पगार फारसा नव्हता, पण रंजन आनंदी होता. त्याच्या आईवडील गेले होते, तो एकटाच होता. एका छोट्याशा खोलीत राहायचा, स्वतःचा स्वयंपाक करायचा आणि हो, त्याचं एक स्वप्न होतं, स्वतःचं घर, प्रेमळ कुटुंब आणि शांततेचं आयुष्य. त्याच काळात रंजनची भेट प्रीतीशी झाली एका लग्नात. रंजनच्या मित्राचं लग्न होतं आणि प्रीती त्या मित्राची दूरची नातेवाईक होती. पहिल्या नजरेत दोघांनाही काही खास वाटलं नाही, पण बोलणं सुरू झाल्यावर काहीतरी जुळत गेलं. प्रीती देखील एका प्रायव्हेट कंपनीत रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. पगार कमी होता, पण तिला तिचं स्वातंत्र्य आवडायचं. तिच्या घरी तिची आई आणि लहान बहीण रेवा होती. वडील काही वर्षापूर्वीच गेले होते. आई घरीच राहायची आणि रेवा कॉलेजमध्ये. रंजन आणि प्रीती बोलू लागले. फोनवर तासनतास गप्पा, कॉफी डेट, सिनेमे आणि हळूहळू प्रेम झालं. किमान रंजनचं तरी. 6 महिन्याच्या डेटिंगनंतर रंजनने लग्नाची गोष्ट काढली. प्रीतीने सांगितलं आधी आईला भेट. त्याने मान्य केलं. रंजन पहिल्यांदा प्रीतीच्या घरी गेला. दक्षिण मुंबईतील जुन्या भागातलं 2 खोल्यांचं छोटंसं घर. घरात पाऊल टाकताच रंजनला एक विचित्र भावना आली, जणू कोणी त्याची परीक्षा घेत होतं. प्रीतीची आई जाडजूड, चेहऱ्यावर कायम एक वेगळाच भाव, जणू जगाने तिच्यावर फार अन्याय केला होता. रंजनने हात जोडून नमस्कार केला. नमस्कार आई, मी रंजन. प्रीतीने माझ्याबद्दल सांगितलं असेल. त्यांनी वर खाली पाहिलं आणि म्हणाल्या, हो सांगितलं आहे, बसा. रंजन बसला. प्रीती चहा करायला गेली. तेवढ्यात रेवा आली. 18 वर्षाची, सडपातळ, लांब केस आणि चेहऱ्यावर विचित्रसा गर्व. तुम्हीच रंजन आहात ना? रेवाने विचारलं. हो, तू रेवा ना? प्रीतीने तुझ्याबद्दल खूप सांगितलंय. रंजन हसत म्हणाला. तुम्ही काय काम करता हो? तिने थेट प्रश्न विचारला. मी अकाउंटंट आहे, एका प्रायव्हेट कंपनीत. त्याने उत्तर दिलं. पगार किती? प्रीतीच्या आईने विचारलं. रंजन थोडा अस्वस्थ झाला पण म्हणाला, सध्या 25,000 आहे आई, पण पुढच्या वर्षी प्रमोशनची अपेक्षा आहे. 25,000? ती विचित्र हसली. बाळा, मुंबईसारख्या शहरात 25,000त एकट्याच माणसाचं नीट निभावलं जात नाही आणि तू लग्न करायला निघालायस? रंजन संयमाने म्हणाला, आई, मी मेहनती आहे. मला विश्वास आहे की मी प्रीतीला आनंदी ठेवू शकतो. पैसा येत जात असतो, पण प्रेम आणि सन्मान महत्त्वाचा आहे. प्रीतीची आई काहीच बोलल्या नाही, फक्त रेवाकडे एक नजर टाकली. प्रीती चहा घेऊन आली. बोलणं सुरू राहिलं, पण रंजनला जाणवत होतं की प्रीतीची आई आणि रेवा त्याच्यावर फारशा खुश नव्हत्या. तरीसुद्धा रंजनने आशा सोडली नाही. पुढच्या काही महिन्यातच रंजन आणि प्रीतीच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. पण प्रत्येक टप्प्यावर प्रीतीची आई एखादी ना एखादी अट असायची. आधी त्यांनी सांगितलं की लग्नाचा सगळा खर्च मुलाकडच्यांनीच उचलला पाहिजे.
रंजनचे जवळचे असे कोणीच नव्हते, त्यामुळे त्याने सगळे एकट्यानेच सांभाळलं. त्याने आपली सगळी जमापुंजी खर्च केली, इथपर्यंत की कर्जही काढलं. मग लग्नानंतर घराचा विषय निघाला. प्रीतीची आई म्हणाली की तिची मुलगी भाड्याच्या घरात राहणार नाही. रंजनने समजावलं की सध्या त्याच्याकडे घर खरेदी करण्याइतके पैसे नाहीत. तेव्हा त्यांनी एक योजना सांगितली. रंजन, तू आता घर खरेदी करू शकत नाहीस हे मला समजतं, पण चांगलं भाड्याचं घर तरी घेऊ शकतोस ना. आणि हो, घर प्रीतीच्या नावावरच असायला हवं, कारण मुलीला सुरक्षितता हवी असते. उद्या काही झालं तर? रंजनने विचार केला. त्याला वाटलं की तिची आई बरोबरच बोलत आहे. शेवटी प्रीतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, म्हणून त्याने मान्य केलं. घर तिच्या नावावर भाड्याने घेतलं. 2 बेडरूमचं छोटासा फ्लॅट. भाडं 15,000 होतं. 10 महिन्याचं भाडं ॲडव्हान्स द्यावं लागलं. रंजनने पुन्हा कर्ज घेतलं. लग्न धूमधडाक्यात झालं. त्याने आपल्या बाजूने कुठलीही कमतरता ठेवली नाही. प्रीतीची आई आणि रेवा खुश होत्या, किंवा किमान तसं दाखवत होत्या. लग्नानंतरचे पहिले काही महिने चांगले गेले. प्रीती आणि रंजन एकत्र राहायचे, एकत्र ऑफिसला जायचे, एकत्र परत यायचे. छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी होत्या, पण हळूहळू सगळं बदलू लागलं. प्रीतीची आई आणि रेवा वारंवार येऊ लागल्या. आधी आठवड्यातून एकदा, मग आठवड्यातून 2दा, मग जवळजवळ रोजच. आणि प्रत्येक वेळी येताना काही ना काही टोमणा असायचाच. प्रीती, हा रंजन तुला काय घेऊन आला आहे? फक्त एक छोटीशी चॉकलेट? अरे, माझ्या शेजारच्या मुलीचे नवरे तर रोज काही ना काही घेऊन येतात, असं त्या म्हणायच्या. किंवा रेवा म्हणायची, ताई, तू एवढ्या छोट्या घरात कशी राहतेस? आमच्या कॉलेजमधल्या माझ्या मैत्रिणीचं घर तर याच्या दुप्पट मोठं आहे. सुरुवातीला रंजनने दुर्लक्ष केलं, पण या गोष्टी रोज रोज होऊ लागल्या आणि प्रीती कधीच त्याची बाजू घ्यायची नाही. उलट अनेकदा तीही आई आणि बहिणीच्या बोलण्यात सामील व्हायची. आई बरोबरच म्हणते, तू थोडी जास्त मेहनत करू शकतोस ना, प्रमोशनसाठी प्रयत्न कर, पगार वाढव, असं प्रीती म्हणायची. रंजन गप्प राहायचा, कारण त्याला माहीत होतं की काही बोललं तर भांडण होईल आणि त्याला भांडण आवडत नव्हतं. याच दरम्यान एक दिवस रेवाच्या शिक्षणासाठी पैशांची गरज पडली. प्रीतीच्या आईने प्रीतीला फोन केला. बाळा, रेवाची कॉलेज फी भरायची आहे, 20,000 रुपये लागतील. रंजनला सांग ना. प्रीतीने रंजनला सांगितलं. त्याने काहीही न बोलता पैसे दिले. त्या महिन्यात त्यालाच पैशांची अडचण होती, तरीही त्याने विचार केला की रेवाचं शिक्षण थांबायला नको. पण प्रेक्षक मित्रांनो, ही तर फक्त सुरुवात होती. यानंतर रंजन जणू ATMच बनला. कधी रेवाला लॅपटॉप हवा, कधी प्रीतीच्या आईच्या उपचारांसाठी पैसे हवेत, कधी प्रीतीला नवे कपडे हवेत. आणि रंजन फक्त पैसे देत राहिला, काहीही न बोलता. हळूहळू रंजनची सगळी बचत संपली. कर्ज वाढत गेलं, पण घरात कोणालाच त्याची पर्वा नव्हती. प्रीतीचीही नोकरी होती, पण तिचा पगार तिच्या स्वतःच्या खर्चातच संपायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रंजनला कधीच सन्मान मिळाला नाही, ना प्रीतीकडून, ना तिच्या आईकडून, ना रेवाकडून. तो फक्त कमावणारे मशीन होता, पैशाचं एक साधन. एक दिवस रंजन ऑफिसमधून थकून आला. डोकं दुखत होतं. त्याने तिला म्हटलं, प्रीती, आज मी खूप थकलो आहे, माझ्यासाठी चहा करशील का? प्रीती मोबाईलमध्ये गुंतलेली होती. वर न पाहताच ती म्हणाली, स्वतःच करून घे ना, मी आत्ता बिझी आहे. रंजन काहीच बोलला नाही. स्वयंपाकघरात गेला आणि स्वतः चहा करून घेतला. चहा घेऊन परत आला तेव्हा प्रीती अजूनही मोबाईलमध्येच होती. त्याने विचारलं, काय झालं? कुणाशी बोलतीयस? आईशी. रेवाच्या लग्नाची बोलणी चालू आहे. प्रीती म्हणाली, रेवाचं लग्न? तिनं तर अजून कॉलेजही पूर्ण केलं नाही. रंजनने विचारलं. हो, पण एक चांगला मुलगा मिळाला आहे, सरकारी नोकरी आहे. आई म्हणते ही संधी हातातून जाऊ देऊ नये. प्रीती म्हणाली. तेव्हा रंजनने विचारलं, आणि लग्नात खर्च तर होणारच ना? आई म्हणते आपल्याला थोडी मदत करायला हवी. प्रीती म्हणाली, किती? रंजनने विचारलं. 1-2 लाख. 1-2 लाख, प्रीती म्हणाली. रंजनच्या हातातून चहाचा कप पडायचाच राहिला. 1-2 लाख? प्रीती, माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, मी अजूनही कर्ज फेडतोय. मग काय करायचं? रेवाचं लग्न थांबवायचं? ती माझी बहीण आहे रंजन, मी तिच्यासाठी काहीच करू शकत नाही का? प्रीती रागाने म्हणाली. मी नकार देत नाही प्रीती, पण एवढी मोठी रक्कम मला थोडा वेळ हवा आहे, मी प्रयत्न करेन. प्रयत्न?
तू कायम म्हणतोस प्रयत्न करेन, पण प्रत्यक्षात तसं कधी काही होतच नाही, असा टोमणा प्रीती मारून गेली. रंजन काहीच बोलला नाही. तो शांतपणे चहा पीत राहिला आणि त्या रात्री त्याला झोपच आली नाही. सतत एकच विचार मनात घोळत होता. 1-2 लाख रुपये तो कुठून आणणार? दुसऱ्या दिवशी रंजन आपल्या बॉसशी बोलतो. त्याने प्रमोशन किंवा किमान पगारवाढ मागितली, पण बॉसने स्पष्ट नकार दिला. कंपनीची परिस्थिती सध्या चांगली नाही असं सांगितलं. रंजन निराश होऊन घरी परतला आणि त्या दिवसापासून त्याने ठरवलं की आता तो आपल्या आयुष्यात बदल आणेल. तो स्वतःसाठी जगेन, पण तो बदल कसा येईन हे त्यालाही माहीत नव्हतं. महिन्याभराने रेवाचं लग्न झालं. रंजनने कुठून कुठून पैसे जमवले, मित्रांकडून उधार घेतले, क्रेडिट कार्ड वापरलं आणि कसंबसं 1 लाख रुपयांची व्यवस्था केली. प्रीतीची आई खुश होती, रेवा खुश होती, प्रीती देखील खुश होती. पण रंजन आतून पूर्णपणे तुटून गेला होता. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे कुणी त्याचे आभारही मानले नव्हते. जणू ती त्याचीच जबाबदारी होती. लग्नानंतर प्रीतीचं वागणं आणखीन बदललं. ती आता रंजनशी फारसं बोलत नव्हती. कायम फोनमध्ये गुंतलेली असायची किंवा आईकडे निघून जायची. एके दिवशी रंजनने विचारलं, प्रीती काय झालं? तू माझ्यापासून इतकी दूर का राहतेस? मी तर इथेच आहे. प्रीती म्हणाली, तू इथे आहेस पण माझ्यासोबत नाहीस. आधी असं नव्हतं. मी काही चूक केली का? रंजनने विचारलं. तू काही चूक केली नाहीस रंजन, पण तू तो नाहीस जो मी समजले होते. प्रीती म्हणाली. म्हणजे? राहुलने विचारलं. म्हणजे मला वाटत होतं तू माझ्यासाठी काहीतरी करशील, आयुष्यात पुढे जाशील, पण तू तिथेच आहेस. तोच पगार, तेच छोटंसं घर, तेच आयुष्य. प्रीती म्हणाली. रंजनला जणू वीजच कोसळल्यासारखं वाटलं. प्रीतीला त्याच्यावर प्रेम नव्हतं, तिला फक्त पैशांवर प्रेम होतं. रंजन म्हणाला, मी मेहनत करतोय प्रीती, पण प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. हो, तुझ्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी वेळ हा एक बहाणा आहे, असं म्हणत प्रीती स्वयंपाकघरात निघून गेली. त्या रात्रीनंतर रंजनला सगळं स्पष्ट दिसू लागलं. या नात्यात त्याची काहीच किंमत नाही. तो फक्त एक साधन आहे, एक मार्ग आहे. तरीही रंजनने हार मानली नाही. त्याला वाटलं कदाचित परिस्थिती सुधारेल, कदाचित प्रीती पुन्हा पूर्वीसारखी होईल, पण तसं झालं नाही. उलट सगळं आणखी बिघडत गेलं. पुढच्या काही महिन्यात प्रीतीने नोकरी सोडली. म्हणाली तिला कामात मन लागत नाही. रंजनने विरोध केला नाही. त्याला वाटलं प्रीती निदान घर तरी सांभाळेल, पण तसं झालं नाही. ती दिवसभर फोनवर असायची, घरकाम करायची नाही, जेवणही नीट बनवायची नाही. अनेकदा तर रंजनला बाहेरून जेवण आणावं लागायचं आणि तो थकून तक्रार केली की प्रिया म्हणायची, मी तुझी नोकरानी आहे का? हळूहळू रंजनचा संयम संपत चालला होता. तरीही तो स्वतःला सावरत राहिला, कारण त्याला आपलं लग्न वाचवायचं होतं. त्याला वाटायचं प्रेमाने सगळं ठीक होईल, पण प्रेम तर केव्हाच संपलं होतं, किमान प्रीतीकडून तरी. आणि मग तो दिवस आला जेव्हा प्रीतीची आई रेवा प्रीतीकडे आल्या. रेवाचं लग्न तुटलं होतं. फक्त 6 महिन्यातच कळलं की रेवा आणि तिचा नवरा एकत्र राहू शकत नाही. रेवा परत आईकडे आली. प्रीतीची आई प्रीतीला म्हणाली, बाळा, रेवाला काही दिवस इथे राहू दे, ती खूप त्रासात आहे. प्रीतीने रंजनला न विचारता होकार दिला. रेवा आली आणि ते काही दिवस कधीच संपले नाहीत. रेवा आठवडे राहू लागली आणि प्रीतीची आई देखील येऊन राहू लागली. रंजनला आता स्वतःच्याच घरात जागा उरली नाही. बेडरूममध्ये प्रीती झोपायची. दुसऱ्या खोलीत रेवा आणि तिची आई आणि रंजनला सोफ्यावर झोपावं लागायचं. एके दिवशी रंजनने प्रीतीला म्हटलं, प्रीती, हे किती दिवस चालणार? रेवाने आता तिच्या घरी जायला हवं. का? ती माझी बहीण आहे, तिला माझी गरज आहे. प्रीती म्हणाली, मी समजतो, पण हे आपलं घर आहे प्रीती, आपल्यालाही थोडी गोपनीयता हवी. रंजन म्हणाला, तुला गोपनीयता हवी आहे की तुला रेवाची अडचण होत आहे? असा आरोप प्रीती करू लागली. तसं काही नाही प्रीती, फक्त. रंजन बोलणार तितक्याचंच तिची आई आली. काय झालंय? कोणाचा आवाज येतोय? त्यांनी विचारलं. काही नाही आई, रंजनला रेवामुळे त्रास होतोय. प्रीती म्हणाली, त्रास? तिची आई रंजनकडे पाहत म्हणाली, बाळा, रेवाच्या आयुष्यात खूप वाईट दिवस चालू आहेत. तू थोडंसं समजून घेऊ शकत नाही का? आई, मी समजतो, पण रंजन म्हणू लागला, पण काय? काही पण नाही. तुला अडचण असेल तर स्पष्ट सांग, आम्ही निघून जातो. नाही, तसं काही नाही, रंजन पटकन म्हणाला. पण आतून रंजन पूर्णपणे तुटत चालला होता.
त्याला जाणवत होतं की हे घर आता त्याचं राहिलेलं नाही, हे कुणा दुसऱ्याचं झालं आहे. आणि मग तो दिवस आला ज्या दिवशी प्रीतीने अल्टिमेटम दिलं आणि रंजनने आपला निर्णय सांगितला. आता पुढची कथा प्रेक्षक मित्रांनो ऐका, कारण खरी नाट्यमय घडामोड अजून सुरू व्हायचीच होती. रंजन घरातून निघून गेला होता, पण तो जाणार तरी कुठे? त्याच्याकडे कोणीच नव्हतं, ना आईवडील ना भाऊ बहीण, फक्त 1-2 मित्र होते. त्याने आपल्या सगळ्यात जवळच्या मित्राला अजयला फोन केला. हॅलो अजय, मी रंजन बोलतोय, आज रात्री तुझ्याकडे थांबू शकतो का? रंजनने विचारलं. हो मित्रा, नक्की, पण काय झालं, सगळं ठीक आहे ना? अजयने विचारलं. नंतर सांगतो, सध्या फक्त थोडी जागा हवी आहे. रंजन म्हणाला. ठीक आहे, ये, अजयने सांगितलं. रंजन अजयच्या घरी पोचला. अजयने दार उघडलं आणि रंजनचा चेहरा पाहताच त्याला कळलं की काहीतरी बिनसलं आहे. मित्रा, काय झालं, तू ठीक आहेस ना? अजयने विचारलं. रंजन आत आला, सोफ्यावर बसला आणि मग सगळं घडलेलं सांगितलं. 5 वर्षाचा प्रवास, प्रीतीचं बदलतं वागणं, तिची आई आणि रेवाच्या मागण्या आणि आजचा अल्टिमेटम. अजय सगळं ऐकत राहिला आणि मग म्हणाला. मित्रा, तू अगदी बरोबर केलंस. इतकी वर्ष तू सगळं सहन करत होतास, आता हे खूप झालं. पण मित्रा, मी घर सोडलं, आता पुढे काय करू? रंजनने विचारलं. तू इथे हवं तितके दिवस राहा आणि उद्यापासून स्वतःच्या आयुष्यावर लक्ष दे, नोकरीकडे लक्ष दे, स्वतःला सावर, बाकी सगळं आपोआप ठीक होईल, अजय म्हणाला. रंजनला थोडा दिलासा मिळाला. त्या रात्री अनेक महिन्यानंतर तो शांत झोपला, कारण त्याच्या डोक्यावर कोणाचं ओझं नव्हतं, कोणाच्या मागण्या नव्हत्या, कोणाचे टोमणे नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी रंजन उठला तेव्हा त्याने फोनवर 58 मिस कॉल पाहिले, सगळे प्रीतीचे, पण त्याने एकालाही प्रतिसाद दिला नाही. त्याने विचार केला, प्रीतीला काही सांगायचं असेल तर ती मेसेज करू शकते. दुपारपर्यंत कोणताही मेसेज आला नाही, पण संध्याकाळी एक मेसेज आला. तू कुठे आहेस? घरी ये, आपल्याला बोलायचं आहे. रंजनने मेसेज वाचला पण उत्तर दिलं नाही. त्याला वाटलं आता उत्तर दिलं तर प्रीतीला वाटेल की मी कमजोर पडतोय, आणि तो कमजोर पडू इच्छित नव्हता. इकडे प्रीतीच्या घरात परिस्थिती बदलू लागली होती. पहिल्या दिवशी तिला वाटलं की रंजन संध्याकाळपर्यंत परत येईल, पण संध्याकाळ झाली, रात्र झाली, तो अजून आला नाही. दुसरा दिवसही गेला, तिसरा दिवसही गेला. तिची आई आणि रेवा आता पूर्णपणे प्रीतीच्या घरी शिफ्ट झाल्या होत्या. त्यांनी आपलं सामानही आणलं होतं. त्यांना वाटत होतं की रंजन गेला आहे, आता हे घर त्यांचंच आहे. पण चौथ्या दिवशी एक धक्का बसला. घरमालक आला, त्याने दार ठोठावलं. प्रीतीने दार उघडलं. हो, ती म्हणाली. तुम्ही प्रीती आहात ना? मी या घराचा मालक आहे. मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. घरमालक म्हणाला. हो, बोला. तुमच्या घरभाड्याची तारीख झाली आहे, पण अजून पेमेंट आलं नाही. नेहमी रंजन वेळेवर देत होते, पण यावेळी नाही. काही अडचण आहे का? घरमालकाने विचारलं. प्रीतीला जणू करंट लागलं. घरभाडं तिच्या लक्षातच नव्हतं. नेहमी रंजनच भरायचा, आता तो इथे नाही. ते काही दिवसात येतील, प्रीती घाबरून म्हणाली. मॅडम, मी समजू शकतो, पण भाडं तर द्यावंच लागेल. 15,000 रुपये या आठवड्यात मिळाले नाहीत तर मला नोटीस द्यावी लागेल, घरमालक म्हणाला आणि निघून गेला. प्रीती दार बंद करून उभी राहिली. तिचे हात थरथरत होते. 15,000 रुपये, तिच्याकडे तर फक्त 3,000च होते, तेही नोकरी सोडण्यापूर्वी मिळालेल्या शेवटच्या पगारातले. आई, प्रीती त्यांना हाक मारत म्हणाली. काय झालं बाळा? घर भाडं भरायचं आहे, 15,000, आणि माझ्याकडे पैसे नाहीत, प्रीती म्हणाली. तर रंजनकडून माग, तोच तर देत होता ना. आई, रंजन निघून गेला आहे आणि त्याने माझे फोन उचललेही बंद केलेत. आता काय करू? प्रीती रडू लागली. अरे, तर त्याला परत बोलाव, सांग की तू माफी मागतेस, तिची आई म्हणाली. मी माफी का मागू? चूक तर त्याची आहे, त्याने घर सोडलं, प्रीती म्हणाली. मग तू पैशांची व्यवस्था कर, माझ्याकडे काही नाही, तिच्या आईने थेट उत्तर दिलं. प्रीतीला कळून चुकलं की आता तिलाच काहीतरी करावं लागेल. तिने आपलं बँक अकाउंट तपासलं. 3,200 रुपये एवढेच. वीज बिल येणार होतं सुमारे 4,000, पाण्याचं बिल, राशन, बाकीचा खर्च, सगळं मिळून किमान 25,000 रुपये लागणार होते. प्रीतीने पुन्हा रंजनला फोन केला. यावेळी त्याने कॉल उचलला. हॅलो. रंजनचा आवाज शांत होता. तू कुठे आहेस रंजन? घरी काय येत नाहीस?
प्रीतीने विचारलं. मी ठीक आहे आणि मी घरी येणार नाही. मी तुला आधीच सांगितलं होतं, रंजन म्हणाला. तेव्हा प्रीती म्हणाली, रंजन, घर भाडं भरायचं आहे, पैशांची गरज आहे. तेव्हा तो म्हणाला, मग तूच भर. घर तुझ्या नावावर आहे ना, मग जबाबदारी ही तुझीच. रंजन, प्लीज असं करू नकोस. मी इतके पैसे कुठून आणू? प्रीती रडायला लागली. प्रीती, तू मला अल्टिमेटम दिलंस, मी ते स्वीकारलं. आता त्याचे परिणामही तुलाच स्वीकारावे लागतील. मला परत बोलवू नकोस. आणि हो, तुला पैशांची गरज असेल तर तुझ्या आईकडून आणि बहिणीकडून माग, त्या तुझ्यासोबत आहेत ना. असं म्हणत रंजनने फोन कट केला. प्रीती तिथेच बसून रडू लागली. आता तिला कळलं होतं की तिने किती मोठी चूक केली आहे, पण उशीर झाला होता. पुढच्या काही दिवसात प्रीतीने मित्रांकडून पैसे उधार घेण्याचा प्रयत्न केला, पण कुणाकडे एवढे पैसे नव्हते किंवा कुणाला द्यायचे नव्हते. रेवाला विचारलं तर तिनं स्पष्ट नकार दिला. तिच्याकडेही काही नव्हतं. प्रीतीच्या आईकडे महिन्याला 5,000 रुपयांची पेन्शन यायची, पण तीही त्यांच्या स्वतःच्या खर्चात संपायची. प्रीतीने दागिने विकायचा विचार केला, पण हे फक्त तात्पुरतं उत्तर आहे. पुढच्या महिन्यात पुन्हा तीच अडचण येईल हे तिच्या लक्षात आलं. तिनं नोकरी शोधायला सुरुवात केली, पण इतक्या लवकर नोकरी कुठे मिळते? ती इंटरव्ह्यू देत होती, पण सगळीकडे तोच प्रश्न विचारला जायचा, मागची नोकरी का सोडली? आणि प्रियाकडे ठोस उत्तर नसायचं. इकडे रंजन आपलं आयुष्य सावरत होता. अजयकडे एक आठवडा राहिल्यानंतर त्याने PG शोधला. छोटी खोली, पण स्वच्छ, नीटनेटकी आणि शांत. रंजनला ती खूप आवडली. त्याला कोणताही ताण नव्हता, घरचं कुठलंही झंझट नव्हतं. तो सकाळी लवकर उठायचा, जिमला जायचा, ऑफिसला जायचा, उशिरापर्यंत काम करायचा आणि रात्री आपल्या खोलीत परतायचा. त्याने आपली जुनी आवड, पुस्तकांचं वाचन पुन्हा सुरू केलं. तो आनंदी होता. महिन्याभराने रंजनला एक सुखद धक्का मिळाला. बॉसने त्याला कॅबिनमध्ये बोलावलं आणि म्हणाले, रंजन, मी तुझी मेहनत पाहतोय. गेल्या महिन्यात तुझा परफॉर्मन्स खूप चांगला आहे, म्हणून तुला सिनियर अकाउंटंट बनवण्याचा निर्णय घेतला आहे आणि पगारात 5,000 रुपयांची वाढ. रंजनला विश्वासच बसत नव्हता. ज्या प्रमोशनसाठी तो वर्षानुवर्ष मेहनत करत होता ते आज त्याला मिळालं होतं. थँक्यू सर, मी तुम्हाला निराश करणार नाही, रंजन म्हणाला. त्या दिवशी रंजन खूपच आनंदी होता. त्याने अजयला फोन करून आनंदाची बातमी दिली. अजयने पार्टीची मागणी केली आणि रंजनने हसत होकारही दिला. इकडे प्रीतीच्या घरी परिस्थिती आणखी बिघडत गेली. मागील महिन्याचं घरभाडं कसंबसं दागिने विकून भरलं, पण या महिन्याचं काय? आणि सगळ्यात वाईट म्हणजे आता तिची आई आणि रेवा यांच्यातही भांडण सुरू झालं. रेवाला वाटायचं की आई काहीच करत नाही, तर तिच्या आईचं मत होतं की रेवाने नोकरी शोधली पाहिजे आणि प्रीती या दोघांमध्ये अडकली होती. एके दिवशी रेवा म्हणाली, ताई, मला समजत नाही तू रंजनला का जाऊ दिलंस? तो किमान पैसे तरी कमवत होता. आता आपण सगळे इथे बसलो आहोत आणि कुणाचंही उत्पन्न नाही. मी त्याला परत कसं बोलवू? त्याने माझे सगळे कॉल ब्लॉक केले आहेत. प्रीती म्हणाली, मग त्याच्या ऑफिसमध्ये जा, त्याला भेट, माफी माग. प्रीतीची आई म्हणाली, माफी? मी माफी का मागू? प्रीती रागाने म्हणाली, मग उपाशी मरा. तिच्या आईने टोमणा मारला. हे ऐकून प्रीतीला खूप वाईट वाटलं. तिची स्वतःची आई तिला टोमणा मारत होती, पण तिची आई खरं बोलत होती. प्रीतीला काहीतरी करायलाच हवं होतं. दुसऱ्या दिवशी तिने धैर्य करून रंजनच्या ऑफिसमध्ये जाण्याचा विचार केला, पण तिथे गेल्यावर अपमान होईल असं वाटून तिने विचार सोडला. मग तिने दुसरा मार्ग शोधला. तिने रंजनला एक लांब लचक मेसेज पाठवला, भावनिक, आपली चूक मान्य करणारा, माफी मागणारा आणि परत येण्याची विनंती करणारा. पण रंजनने तो मेसेज वाचून डिलीट केला. त्याने उत्तर दिलं नाही, कारण त्याला माहीत होतं की हे प्रेमासाठी नाही तर पैशांसाठी आहे. 2 महिने गेले. प्रीतीला एक छोटी नोकरी मिळाली, एका रिटेल स्टोअरमध्ये. महिन्याला 12,000 रुपये पगार. त्यात घरभाडंसुद्धा नीट भागत नव्हतं, पण काहीतरी होतं. रेवालाही कॉल सेंटरमध्ये 10,000 रुपयांची नोकरी मिळाली, पण तिला आवडत नव्हतं. ती रोज तक्रार करायची. प्रीतीची आई घरीच होती, पण आता त्यांनाही जाणवू लागलं होतं की मोठी चूक झाली आहे. रंजन चांगला मुलगा होता, सगळ्यांची काळजी घेत होता, पण त्यांनी त्याची किंमतच केली नाही. एके दिवशी शेजारच्या एका आंटी प्रीतीशी बोलत होत्या. त्या विचारत होत्या, बाळा, रंजन कुठं आहे? बरेच दिवस झाले दिसत नाही, तो कामासाठी बाहेर गेला आहे. प्रीती खोटं बोलली.
अच्छा, शेजारीण म्हणाली. पण प्रीतीला माहीत होतं की सगळ्यांना सगळं कळलं आहे. संपूर्ण बिल्डिंगमध्ये अफवा पसरल्या होत्या की रंजनने प्रीतीला सोडलं आहे. आता प्रीतीला लाज वाटू लागली. ती कोणाशीही नजर मिळवून बोलत नव्हती. लोक तिच्या पाठीमागे बोलत, कोणी हसत, कोणी कीव करत. 3 महिन्यानंतर घरमालक पुन्हा आला. यावेळी त्याच्या हातात एक कागद होता. प्रीती, मी तुम्हाला घर खाली करण्याची नोटीस देतोय. तुम्ही सलग 3 महिने भाडं उशिरा दिला आहे आणि घरात जास्त लोक राहत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. करारानुसार फक्त 2च लोक राहू शकतात. तुम्हाला पुढच्या महिन्यापर्यंत घर रिकामं करावं लागेल. घरमालक म्हणाला. प्रीतीच्या पायाखालची जमीनच सरकली. घरातून काढून टाकतील? आता ती कुठे जाणार? सर प्लीज, एक संधी अजून द्या. मी वेळेवर भाडं देईन. प्रीती हात जोडून म्हणाली. सॉरी मॅडम, मी खूप संधी दिल्या आहेत, आता नाही. नोटीस दिली आहे, पुढच्या महिन्यापर्यंत घर रिकामं करा, असं सांगून घरमालक निघून गेला. प्रीती रडत आत आली आणि सगळं तिच्या आईला आणि रेवाला सांगितलं. दोघीही सुन्न झाल्या. आता काय होणार? रेवा विचारू लागली. मला माहीत नाही, प्रीती म्हणाली. त्या रात्री तिघी बसून विचार करत राहिल्या. त्यांच्याकडे पर्याय नव्हते. एकतर तिघींना वेगवेगळ्या ठिकाणी राहावं लागेल किंवा पुन्हा त्यांच्या जुन्या, खूप लहान आणि जर्जर अवस्थेत असलेल्या घरात जावं लागेल. प्रीतीची आई म्हणाली. प्रीती, आता एकच मार्ग आहे. तू रंजनकडे माफी माग, त्याला भेट, त्याला समजाव. तोच आपल्याला वाचवू शकतो. प्रीती विचारात पडली. आता तिच्याकडे अहंकार उरलेला नव्हता, गर्वही नव्हता. फक्त भीती आणि असुरक्षितता उरली होती. दुसऱ्या दिवशी प्रीतीने धैर्य केलं. तिने रंजनच्या ऑफिसचा पत्ता शोधला आणि तिथे पोचली. रिसेप्शनवर तिने रंजनला भेटण्याची विनंती केली. थोड्या वेळाने तो खाली आला. त्याला पाहून प्रीतीला वाटलं जणू समोर दुसराच माणूस उभा आहे. रंजन आधीपेक्षा अधिक तंदुरुस्त दिसत होता. चेहऱ्यावर वेगळीच चमक होती, डोळ्यात आत्मविश्वास. तू इथे का आली आहेस प्रीती? त्याने विचारलं. मला तुझ्याशी बोलायचं आहे, प्लीज मला 5 मिनटं दे, प्रीती म्हणाली. रंजन थोडा विचार करून म्हणाला. ठीक आहे, बाहेर जाऊया. दोघे ऑफिसच्या बाहेर एका कॅफेमध्ये बसले. प्रीतीने सगळं सांगितलं. भाड्याची अडचण, घर खाली करण्याची नोटीस, आर्थिक संकट आणि शेवटी रडत म्हणाली. रंजन, मला माफ कर. माझ्याकडून चूक झाली, प्लीज परत ये. तो शांतपणे ऐकत राहिला आणि मग म्हणाला. प्रीती, एक गोष्ट सांगतो. तू जेव्हा मला अल्टिमेटम दिलंस तेव्हा मला फार वाईट वाटलं होतं, पण मी काहीच बोललो नाही. मी शांतपणे निघून गेलो, कारण मला माहीत होतं की मी थांबलो तर तेच पुन्हा घडेल. तू मला गृहीत धरशील, तुझी आई आणि बहीण मला वापरत राहतील आणि मी सहन करत राहील. पण रंजन, आता मी बदलले आहे. मला सगळं समजलं आहे. प्लीज एक संधी दे, प्रीती म्हणाली. प्रीती, तू बदललेली नाहीस, तू फक्त मजबूर आहेस. तुला माझी गरज नाही, माझ्या पैशांची गरज आहे. तुझ्याकडे पैसे असते तर तू इथे आलीच नसतीस, रंजन म्हणाला. नाही रंजन, तसं नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे, प्रीती म्हणाली. प्रेम? रंजन हसत म्हणाला. प्रीती, ज्या दिवशी तू मला म्हणालीस की हे घर माझ्या नावावर आहे, त्या दिवशी माझ्यासाठी तुझं प्रेम संपलं होतं. आणि खरंच प्रेम असतं तर तू मला अल्टिमेटम दिलंच नसतंस. प्रीती गप्प झाली. तिच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. रंजन पुढे म्हणाला. पहा प्रीती, मी तुला मदत करू शकतो, पण अट अशी आहे की तू डिवोर्सच्या कागदांवर सही कर, ज्याने तू, तुझी आई आणि बहीण काही महिने निभावू शकाल. पण आपलं नातं इथेच संपेल. प्रीतीला जणू कुणी थप्पड मारल्यासारखं वाटलं. डिवोर्स? नाही, हे शक्य नाही. प्लीज रंजन, असं करू नकोस. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, प्रीती म्हणू लागली. तू राहू शकतेस प्रीती. मागचे 3 महिने तू जगत आहेसच ना. आणि मीही. उलट मी आधीपेक्षा जास्त आनंदी आहे. मला प्रमोशन मिळालं आहे, आयुष्यात शांतता आहे आणि मला पुन्हा त्या गोंधळात जायचं नाही, रंजन ठामपणे म्हणाला. प्रीती समजून गेली की रंजन आता पूर्वीसारखा राहिला नाही. तो आता मजबूत झाला आहे. त्याने स्वतःचा स्वाभिमान परत मिळवला आहे. ठीक आहे रंजन, तुला हेच हवं असेल तर मी सही करीन, पण प्लीज थोडी मदत कर, असं म्हणत प्रीतीने हार मानली. रंजनने आपल्या वॉलेटमधून एक चेक काढला. त्याने 50,000 रुपयांचा चेक लिहिला आणि प्रीतीला दिला. हे पुढचे 2 महिने तुमच्यासाठी पुरेसे असतील. ह्या काळात तुमचे पुढचे प्लॅन ठरवा. आणि हो, पुढच्या आठवड्यात माझा वकील तुमच्याशी संपर्क करेल डिवोर्सच्या कागदासाठी,
असं रंजन म्हणाला आणि तिथून निघून गेला. प्रीती तिथेच बसून रडू लागली. तिला वाटत होतं की तिनं आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठा खजिना गमावला आहे आणि तेही फक्त आपल्या अहंकारामुळे आणि चुकीच्या निर्णयामुळे. प्रीती घरी परत आली आणि तिची आई व रेवाला सगळं सांगितलं. दोघीही अगदी शांत झाल्या. रंजन इतका कठोर होईल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं. त्याने आपल्याला चेक दिला आहे 50,000 रुपयांचा आणि डिवोर्सच्या कागदांवर सही करायला सांगितले आहे. प्रीती रडत म्हणाली. आता तिच्या आईला स्वतःची चूक जाणवू लागली. तिनंच प्रीतीला चिथावलं होतं. तिनंच सांगितलं होतं की रंजनला दबावाखाली ठेव आणि आता सगळं संपलं होतं. मी चूक केली, तिची आई हळूच म्हणाली. काय आई? प्रीती विचारू लागली. मी चूक केली बाळा. रंजनला मी मान दिला पाहिजे होता. त्याने आपल्यासाठी खूप केलं, पण आपण त्याची कधीच किंमत केली नाही आणि आज त्याचा परिणाम दिसतो आहे. प्रीतीची आई म्हणाली. रेवा देखील रडत होती. तिलाही आपल्या वागणुकीची जाणीव झाली होती. तिनंही रंजनसोबत वाईट वागणूक केली होती. कायम टोमणे मारले. ताई, आपण काही करू शकतो का? रंजनला परत आणता येणार नाही का? रेवाने विचारलं. नाही रेवा, आता खूप उशीर झालाय. त्याने आपला निर्णय घेतलाय आणि कदाचित तो योग्यच आहे. आपण त्याच्यासोबत जे वागलो त्यानंतर तो आपल्याला माफ का करेल? प्रीती म्हणाली. त्या रात्री तिघीही स्त्रिया विचारात बुडाल्या. आता त्यांना समजत होतं की आयुष्यात नाती किती महत्त्वाची असतात आणि त्या नात्यांमध्ये सन्मान किती गरजेचा असतो. पुढच्या काही आठवड्यात प्रीतीने आपलं आयुष्य पुन्हा सावरायचा प्रयत्न केला. तिनं आपल्या जुन्या छोट्या घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. रेवा आणि तिची आई सोबत जाणार होत्या. रंजनच्या वकिलांनी डिवोर्सचे कागद पाठवले आणि प्रीतीने त्यावर सही केली. मन तुटलं होतं, पण पर्याय नव्हता. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली. रंजनने कुठलीही मागणी केली नाही. तो म्हणाला, त्याला फक्त स्वातंत्र्य हवं आहे. उरलेलं सगळं प्रीती ठेवू शकते. 3 महिन्यानंतर घटस्फोट अंतिम झाला. रंजन आणि प्रीती अधिकृतपणे वेगळे झाले. प्रीतीला खूप दुःख झालं, पण तिला माहीत होतं की हा तिच्याच चुकीचा परिणाम आहे. रंजनने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्याने एक छोटंसं घर घेण्यासाठी बचत सुरू केली. मित्रांसोबत चांगला वेळ घालवू लागला. त्याने पुन्हा स्वतःला शोधलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला माफ केलं. कारण कुठेतरी तोही स्वतःला दोष देत होता की इतकी वर्ष तो सगळं का सहन करत राहिला. पण आता त्याला कळालं होतं की प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते आणि ती मर्यादा ओलांडली गेली की स्वतःसाठी उभं राहणं गरजेचं असतं. 6 महिन्यांनी रंजनला आणखी एक प्रमोशन मिळालं. तो आता असिस्टंट मॅनेजर झाला होता. त्याचा पगार 40,000 झाला. त्याने EMIवर स्वतःचा छोटासा फ्लॅट घेतला होता. किमान ते त्याचं स्वतःचं होतं. एक दिवस रंजन रस्त्यावरून चालत असताना त्याला प्रीती दिसली. ती एकटी होती. हातात किराणा सामानाच्या पिशव्या होत्या. रंजन थांबला. प्रीतीने रंजनकडे पाहिलं. दोघांच्या नजरा क्षणभर भिडल्या. मग प्रीतीने नजर खाली घेतली आणि पुढे निघून गेली. रंजनही आपल्या वाटेने निघून गेला. त्या छोट्याशा भेटीत रंजनला काहीच वाटलं नाही. ना दुःख, ना राग, ना पश्चाताप, फक्त शांतता. त्याला समजलं की त्याने योग्य निर्णय घेतला होता. प्रेक्षक मित्रांनो, ही कथा इथेच संपते, पण याचा संदेश खूप खोल आहे. नाती अल्टिमेटमवर चालत नाहीत, ना रागावर ना अहंकारावर. नाती चालतात प्रेमावर, सन्मानावर आणि समजुतीवर. जेव्हा तुम्ही एखाद्याला गृहीत धरता तेव्हा एक दिवस तो माणूस निघून जातो आणि तुमच्याकडे फक्त पश्चाताप उरतो. रंजनने जे केलं ते काही लोकांना चुकीचं वाटेल. काही म्हणतील त्याने अजून एक संधी द्यायला हवी होती. पण मित्रांनो, किती संधी? 5 वर्षात रंजनने हजारो संधी दिल्या, पण काहीच बदललं नाही. कधी कधी स्वतःला वाचवण्यासाठी दूर जाणं गरजेचं असतं आणि रंजनने तेच केलं. आज रंजन आनंदी आहे. प्रीती धडा शिकते आणि हळूहळू तिची आई आणि रेवाही. त्यांना आता कळलं आहे की आयुष्यात पैशापेक्षा जास्त महत्त्वाचा माणूस असतो जो तुमच्यासोबत खंबीरपणे उभा राहतो. त्यामुळे प्रेक्षक मित्रांनो, या कथेतून एवढंच शिका. नात्यांना किंमत द्या. तुमच्यासाठी मेहनत करणाऱ्या माणसाची कदर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधीही कोणाला अल्टिमेटम देऊ नका, कारण समोरचा तर स्वीकारू शकतो आणि मग हराल तुम्हीच. ही कथा तुम्हाला कशी वाटली? रंजन बरोबर होता की त्याने प्रीतीला अजून एक संधी द्यायला हवी होती? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि हेही सांगा
की तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात. प्रेक्षक मित्रांनो, कथा हृदयाला भिडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.